देववशी चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना लिबा पूर्वा विवासन। देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासन। हरिजनास वे भेटी, हरिजनास वे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासन। तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना। विठ्ठला विठ्ठला योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसूप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधनस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जोडूनिया कर चरणी ठेवी तुम्हाता, ठेवी तुम्हाता वैसाली विनंती माझे पंढरी नाथा। वैसाली विनंती माझे पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझिया ठाया, कृपा दृष्टी पाये मजकडे पंढरी राय। मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाटक ज्ञानियांची या सकळासी विनवणी। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंग
स्वर कमी कर बाळा थोडं. प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग. जगदवंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी छोटासा गोड असा अभंग आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपले उपास्य देवता अखिल कोट तडिंदित विनंदित पितांबरधारी भगवान पांडुरंगाकडे एक अलौकिक अशा प्रकारची मागणी करतायत. आपली इच्छा प्रकट करतायत आणि ती माझी जी इच्छा आहे ती इच्छा तू माझी पूर्ण करावीस अशी माझी इच्छा आहे. माझी आवड अशी आहे, माझी वासना अशी आहे, मला असं वाटतंय आणि मला असं आवडतंय म्हणून ती माझी आवड, माझी वासना, माझी इच्छा तू पूर्ण करावीस असे गोड असे अलौकिक प्रकारचा आग्रह आणि मागणी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाकडे केलेली आहे. विडाला वारकरी संप्रदाय हा नियमामध्ये आणि चाकोरीमध्ये चालणारा संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जी आपली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आपल्या साधू संतांनी घालून दिलेली आहे याची एक सूत्रबद्ध पद्धतीनं मांडणी आपल्या महापुरुषांनी आपल्या संप्रदायातल्या केलेली आहे. हा म्हणजे मोकळा खेळ नाही. महापुरुषांनी खूप मोठ्या मोठ्या संप्रदायातल्या मोठ्या लोकांनी ही सूत्रबद्ध परंपरा आपल्याला जी घालून दिलेली आहे ती परंपरा जोपासावी लागते आणि त्या परंपरेनुसार आपल्याला बोलावं लागतं. त्या परंपरेनुसार तिला कुठेही धक्का न लागता त्याच्यावर वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून संप्रदायामध्ये जी नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन कीर्तनकारानं करणं अत्यंत गरजेचं. मला वाटतं कीर्तनकारानं नाही प्रत्येक वारकऱ्यानं त्या नियमावलीचं पालन करण्यासाठीच ते नियमाचं भजन सुद्धा संप्रदायामध्ये सुरू असतं. नियमाच्या बाहेर भजन नसतं. दिंडीमध्ये जी दिंडी पारंपरिक पद्धतीनं माऊलीच्या सोहळ्यामध्ये ज्या फडकाऱ्याच्या दिंड्या चालतात नियमावलीच्या बाहेर त्या भजन करत नाहीत. फक्त भजन जे चलत नाही, नियमानं चलत नाही, कसं चलत नाही, त्या दिंड्या दुसऱ्या असतात. पिढाला कारण त्या दिंड्या उठायच्या अगोदर या दिंड्या मुक्कामाला असतात. नियमामध्ये भजन करणाऱ्या दिंड्या झोपेतून उठायच्या अगोदर त्या दिंड्या मुक्कामाला पोहोचलेल्या असतात. पुढच्या त्या आळंदीच्या आपले मोठ्या बाबांचा एक शब्द होता, ते पुढं पळणारे म्हणायचे बापाचे कळप पळते पुढे. म्हणून आपल्या परंपरेला त्या परंपरेचं पालन करणारे आपण माणसं आहोत. आणि या संप्रदायामध्ये जे अखंड हरिण सप्ताहाचा अनुष्ठानाची पद्धत जी आपल्या महात्म्यांनी घालून दिलेली आहे त्या कीर्तन परंपरेचा पहिला नियम जो साधू संतांनी सांगितलेला आहे लिखित नियम, भक्ती ज्ञानाविरहित इतरा पुरुषी न कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विरमाव्या, जेणे करुण मूर्ती अंतरी ठसेल श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठाला आणि म्हणून मंगलाचरण असेल, पहिली मालिका असेल, दुसरी मालिका असेल, संतांची मालिका असेल, नाटाचे अभंग असतील, तीर्थावळी असेल, वगैरे वगैरे समाधीचे अभंग असतील,
ही सगळी नियमावली आपल्या संप्रदायानं, आपल्या महापुरुषांनी, मामासाहेब दांडेकर असतील, वैकुंठराशी प्रकाशने बंकट स्वामी महाराज असतील, मारुतीबाबा गुरव असतील, इगतपुरीकर बाबा असतील, अशा महापुरुषांनी ही घालून दिलेली नियमावली आहे. आणि म्हणून नाम सप्ताहामध्ये कीर्तनकाराने भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी तर नच कराव्या, पण तरी सुद्धा एक आलेखित नियम असे आपल्याला परंपरेने घालून दिले की शक्यतो पहिल्या दिवशी कीर्तनकारांना कोणत्या विषयावर बोलावं, कोणता अभंग घ्यावा, कुठल्या प्रकरणातला घ्यावा, दुसऱ्या दिवशी कुठला घ्यावा, मधले 2-3 दिवस कुठले घ्यावेत, आणि मग उपांत्य सेवेला कुठला घ्यावा, असे वगैरे वगैरे अलिखित आहेत. पण अलिखित नाही, पण अलिखित आहेत, पण नियम आहे, तो संप्रदायाचे दंडक आहे. मग पहिल्या दिवशी मंगलाचरण असेल, स्वरूपाचं वर्णन असेल, दुसऱ्या दिवशी नामाचं वर्णन असेल, नंतर मग भक्ती ज्ञान वैराग्य संतांचं वगैरे काय मध्ये असेल. पण आजची जी सेवा आहे, उद्या जो काल्याचा प्रसंग आहे, काल्याच्या प्रसंगाच्या अगोदरचा जो दिवस आहे त्याला संप्रदायामध्ये जागराची सेवा म्हणतात. त्याला शब्द आहे असा, जागराची सेवा. मग त्याला कुणी उपांत्य सेवा म्हणेल, कुणी जागराची म्हणेल किंवा मागणीपर म्हणेल, बरोबर. पण जागराची सेवा असा आपल्या महात्म्यांचा तो शब्द आहे. विडाला काहीतरी दिल्याशिवाय घेण्याचे अधिकारी नाही हो. इथं घेसी तेव्हा देसी. आपला देव सुद्धा असाच अगोदर काहीतरी घेतो आणि नंतरच देतो. म्हणून देवाकडे जे जागराच्या सेवेमध्ये किंवा मागणीपर सेवेमध्ये भगवंताकडे आपल्याला जे काही आज मागायचं आहे ते आपण पहिल्या दिवशी मागू शकत नाही, कारण पहिल्या दिवशी आपली सेवाच नाही, सुरुवात आहे. त्या दिवशी आपण मागू शकत नाही. मागितलं तरी उपयोग नाही. मागण्यासाठी आपण अगोदर त्या मागण्याच्या पात्रतेचे व्हावे लागते, आणि मागण्याची पात्रता सगळ्यात मोठी सेवा आहे. विडाला नाहीतर मग महाराज म्हणले तया फजित घोरा लाज नाही, लाज नाही, तया फजित घोरा लाज नाही, तया फजित घोरा मागायचं म्हटलं, आता आपण एक मागणीपर कीर्तन नाही ऐकलेलं, असे हजारो मागणीपर कीर्तन ऐकले. मागावं पुन्हा, देणारा कसा असावा, मागणारा कसा असावा, त्याच्याकडे नसावं, मग त्यानं मागावं, देणारा समर्थ असावा, स्वतंत्र असावा, हे विषय आपण ऐकून ऐकून रटाळ. आणि माझं तर मत आहे गोपाळे बाबांनी असे हजारो नाही 1,000 ऐकले असतील. विठाला मग ते मागायचं का न मागायचं, वारकऱ्यानं मागावं का न मागावं हा विषय नंतर बघू. पण सुरुवातीला अधिकार पाहिजे. मागावं, पण मागण्याचा सुद्धा अधिकारी पाहिजे. विनाकारण मागायचं नाही, आणि विनाकारण ज्याला मागितलं जातं त्याला भीक म्हणतात. विडाला हक्क वेगळा आणि भीक वेगळी. संतांनी देवाकडे जो मागितला तो हक्काचा शेलका वाटा मागितला, भीक नाही. भीक कसं मागते? जिथं सेवा करून घेतलं जातं त्याला भीक नाही तर म्हणा, तो हक्क आहे आपला. आणि हक्कामध्ये आणि भिकेमध्ये हा फरक आहे. काहीच कारण नसताना समोरच्याकडं मागितलं जातं, लाचार होऊन मागितलं जातं, त्याला भीक म्हणतात. आणि लाचार न होता ताट मानेनं माझ्या हक्काचं मागितलं जातं, त्याला भीक नाही
त्याला हक्क म्हणतात. हा भिकेमधला आणि हक्कामधला फरक आहे. पुन्हा ऐका, मागितल्यानंतर भिकेमध्ये काय आणि हक्कामध्ये काय फरक आहे का? भिकेमध्ये असं आहे, तुम्ही त्याच्याकडे 10 रुपये मागितले पण त्यानं 10च्या ऐवजी 1च रुपया दिला, तुम्ही त्याला काय भांडणार? भांडू शकता का? राईट, तुमचा हक्क नाहीये तो. त्यानं 1 रुपया दिला, काय नाही दिलं तरी काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. तुम्ही गुमान गप्प बसू शकता. भिकेमध्ये हा अंतर आहे. तुम्ही 10 मागितले तर 1च मिळेल आणि नाही मिळाला तरी गुमान गप्प बसावं लागेल किंवा देईल त्याच्याच समाधान मानावं लागेल. ही भीक आहे. पण हक्कामध्ये असं नाही. हक्कामध्ये असं नाही. देव जरी असलास तरी आम्हाला घेणं देणं नाही. आमचा जो हक्क आहे तेवढंच द्यावं लागेल आणि नाही दिलास तर तुझ्या दारातले उठणार नाहीत. आणि जर नाही दिलास तर छेकट हाती घेऊन दौंडी पिटवीन ते नेलो. का देत नाहीस? हे वजन टाकता येतं कशामध्ये? हक्काच्या मागणीमध्ये. का? शेवाय पिढाला पिढाला आणि म्हणून भीक वेगळी आणि हक्क वेगळा. थाईचीच ती घेतली सेल. नानबराय म्हणतात सेल म्हणजे शेलका वाटा. त्यांनी त्यांचा सेलका वाटा त्यांच्या कर्तृत्वानं जिंकलेला आहे. अर्जुना, मी देतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाहीये. त्यांनी ते जिंकलेलं आहे, मला ते द्यावंच लागेल. त्याच्यामध्ये वादच नाही. फक्त फरक एवढा आहे, अगोदर तुम्ही तेवढा देवावर हक्क गाजवणं एवढे तुम्ही तेवढे रुबाब तुमचा पाहिजे. आणि तो रुबाब येतो फक्त सेवेमध्ये. नाहीतर मग तू का म्हणे दाना सेवा घेतला सेवा घेतला सेवा घेतला सुद्धा हाच नियम आहे, व्यवहाराचा सुद्धा हाच नियम आहे. काहीतरी अगोदर द्यावं लागतं या जगाला आणि मग त्याच्याकडून घेण्याचा तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. तुम्ही त्याला अधिकारानं मागू शकता, अन्यथा मागू शकत नाही. Hey,
वाचून फळप्राप्ती कैसीच्या कल्पनेची व्यर्थ बापा. हरिपाठामध्ये नाथबाबांनी गोड सांगितलंय. आता मग ज्ञानोबा म्हणतात गुजे बिन हित. बरोबर, जवळजवळ दोघांचं सांगायचं. थोडक्यात आता आटपतो हा विषय. नाही मग तेवढा अधिकार प्राप्त झाला ना मागण्याचा, ते मग देणाराच ऋणी होतो ना. त्यालाच पंचायत होते बाबा की कधीतरी याच्या ऋणातून मला मुक्त व्हावं लागेल. तो देणारा ऋणी असावा, मागणारा धनी असावा, अशी सांगड जिथं होते ना. अरे मागणारा मागतच नाही, देणाऱ्याला वाटतं कधी मागतो म्हणजे एकदा याच्या कर्जातून मी मुक्त होईल, पण मागणारा मागतच नाही. इथं जी मजा आहे ना ती त्या भिकेमध्ये मजा नाही, याच्यामध्ये खरी मजा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या आणि भगवंताच्या बाबतीमध्ये हे होत. दोन्ही गोष्टी तपासून बघा. तू का म्हणे कधी ब्रह्मांड ठीक नाही मागत, पण कधी कधी एवढं सुद्धा ठणकावून सांगितलंय, मागत नाही याचा अर्थ विसरलोय असं समजू नको. सध्या गरज नाही म्हणून गप्प आहे, पण मागत नाही याचा अर्थ मी विसरलोय असं नको समजू. तर गरज पडली आम्ही जगाकडे भीक नाही मागणार. तुझे दाश करू अनेका मागो खाबोया, तुझे दाश करू अनेका मागो खाबोया. तुझे दाश करू मागो खाबोया. दास्य तुझं करायचं, तुझ्यासाठी सगळ्या संसाराचं वाटोळं केलं, सगळं सोडलं, पाणी सोडलंय आणि तुझी चाकरी करतोय. सगळं तुझ्यासाठी सोडलंय आणि मग ज्या वेळेस मला एखाद्या गोष्टीची गरज लागत
त्यावेळेस मी काय जगाकडे भीक मागू? नाही ना. अरे जिनं नवऱ्यासाठी आई सोडली, वडील सोडला, बाप माय भाऊ बहीण सगळ्या माहेरच्या गणगोताचा त्याग करून एकट्या त्या नवऱ्याचा स्वीकार करून सगळ्याला सोडून ती तिथं आहे. किती त्याग आहे? साधा त्याग आहे का? मग एवढं त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याच्यासाठी सगळ्याचा त्याग करून त्याच्याशी लग्न करून त्याचा फाटका संसार ओढते आणि मग तिला जी गोष्ट लागल ती कुणा पुरवली पाहिजे? मग कान माया राहून आणि सुद्धा असे गदडे येत काही पेपरला बातमी वाचा. माहेर राहून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ. किती मूर्खपणा आहे. जिनं सगळं सोडलंय त्याच्यासाठी आणि मग तिला जर एखाद्या गोष्टीची गरज लागली, एखाद्या पत्नीची एखाद्या महिलेची साडी फाटली असेल, तिची कांचोळी फाटली असेल आणि तिचं शरीर दिसून जर तिची लज्जा उघडी पडत असेल लोकांमध्ये, याची लाज कोणाला पाहिजे? नग्न भाजी तरी लाज स्वामीशी. तिचं शरीर जर कुठं उघडं दिसत असेल याची लाज कुणाला? त्या नवऱ्याला वाटली पाहिजे. तसं भडसाहेब भक्ताचा संसार जर चव्हाट्यावर येत असेल, उघड्यावर येत असेल, त्याच्या संसाराची लाज कोणाला वाटली पाहिजे? एखाद्या भक्ताचा संसार जर उघड्यावर येत असेल तर याची लाज त्याला नाही, ज्याच्यासाठी संसारावर दुर्लक्ष केलं त्याला पाहिजे. तसं देवा संसाराच्या नावे घालवणे या शून्य हे सगळं तुझ्यासाठी राखरांगोळी केले. कोणासाठी केली प्रपंचाची होईना, कोणासाठी केली देवा प्रपंचाची होई. या काळात गली माय बाबा, माय बाबा, या काळात गली माय बाबा. सांग ना देवा, कोणासाठी केली प्रपंचाची होळी? तुझ्यासाठीच केली ना. मग मागायचा अधिकार आमचा कुणाकडे? जर गरज पडली तर त्यासाठी ठणकावून सांगतो, मागत नाही याचा अर्थ विसरलेलो नाही. गरज पडल्यानंतर हाताला मनगटाला धरून घेणार आहे, कारण तो आमच्या हक्काचा वाटा आहे. भीक नाहीये, फक्त वेळ येऊ दे. पण ती वेळ कधी येते याची वाट पाहतय कोण? देणारा. मागण्याची आस ती वेळ कधी येते आणि काय माहितीये का? वेळ येते सुद्धा, मागणारा मागतो सुद्धा. पण दादा, मागणाऱ्यानं असं मागावं की देणाऱ्यावरचं ऋण दुप्पट वाढावं. मागणारा किती हुशार पाहिजे? मागणाऱ्यानं असं मागावं की देणाऱ्यावरचं ऋण कमी नाही, ते दुप्पट वाढावं. मागणाऱ्यानं असं मागू नये
की देणाऱ्यालाही लाज वाटावी, देणाऱ्याला लाज वाटेल असं कधी मागायचं नाही. तुम्ही असं मागा की देणाऱ्याला असं कुरूपाने आनंद वाटला पाहिजे, त्याच्या मागणीचा असा आनंद वाटला पाहिजे. वा काय मागितलं असं नका मागू, ते भलतच अडचणीत येईल तुमच्या मागणी. अशी मागणी नका मागू. मग त्या मागणीनं देणाऱ्यालाही आनंद नाही, घेणाऱ्यालाही नाही. तिथं शत्रुत्व आहे, तिथं मित्रत्व नाही, तिथं प्रेम नाही. घेणारा देणाराची परीक्षा बघतोय. असली मागणी कामाची नाही. मागणारा मागावं. संत देवाकडे मागतात, नाही कोण म्हटलं, मागतात, हक्क आहे त्यांचा. फक्त आम्ही काही मागत नाही हे जे म्हणणं आहे ना, ते फक्त नाशिवंत मागायचं नाही एवढंच मत आहे. विडाला हेच सांगतो ना, खरा भक्त संसारासाठी देवाकडे भीक मागत नाही. याचं कारण आहे, संसारातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पुरुषार्थानं मिळवाव्या लागतात. त्याची भीक देवाकडे नाही मागायची. अरे देवानं आपल्याला दोन बळ दिलेत, एक शारीरिक बळ आणि एक मानसिक बळ. त्या दोन बळाचा वापर करून आपण संसारातल्या गोष्टी अडचणी सोडवाव्या लागतात. त्याची भीक देवाकडे मागायची नसते. आणि हे दोन्ही बळाचा वापर न करता जो डायरेक्ट देवाकडे भीक मागतो ना जाऊन, देव म्हणतो त्याचं तोंडही पाण्याची इच्छा नाही. लाज वाटते मला याला माणूस करू. काय उपयोग झाला या आंधळ्याच्या हातामध्ये दिवा देऊन? याला एवढं सामर्थ्य देऊन काय उपयोग झाला? हे काहीच उपयोग न करता, काही झालं तरी माझ्याकडे भीक मागायला येत आहे. अर्जुन ऐक, असण्याने भजन न केलेलं बरं माझं. नकोच का? येर बहुत जोडती किरती जयांची भजने भोगासाठी, जे आशा ते मिरे दृष्टी विषयात झाले. भजन माझं करतात नाही असं नाही, पण त्या भजनाच्या मोबदल्यामध्ये माझ्याकडून भोगाच्या वस्तू, संसारातल्या नाशिवंत वस्तू मागून घेतात. किती मूर्ख आहे म्हणावं लागेल. माझ्या भजनाचा मोबदला काय? संसारातल्या नाशिवंत वस्तू आहे. अरे सच्चिदानंद पद हे माझ्या भजनाचा मोबदला आहे. आणि ते सच्चिदानंद पदाचा मोबदला न मागता नाशिवंत संसारातल्या वस्तू माझ्या भजनाच्या मोबदल्यात मागतात. अर्जुना, इच्छाच नाही यांची वाट पाहण्याची. तुम्हाला काय वाटतं मग? असल्याची वाटप आहे वर? नाही, वीट आहे यांचा, वीट. म्हणून मागत असताना मागणारांना असं मागावं की त्यांना आपला संसार नाही पोचला पाहिजे, संसार कचला पाहिजे, परमार्थ वाढला पाहिजे. अशी मागणी देवाकडे केली की देवाला त्या मागणीचा आनंद होतो. विडाला बरोबर आहे बाबा. परमार्थ करून जर संसार मागत असेल तर देवाला ते आवडत नाही. पण संसार करून जर परमार्थ मागत असेल तर तयांचा हरिक वाटी. हो, 100%. ऐकावं, आपल्या परमार्थाला सपोर्ट भेटावा, जेणेकरून आपला परमार्थ वाढावा आणि आपला परमार्थ सिद्धीला जावा. अशा एखाद्या गोष्टीची सपोर्टची गरज असत आणि ती तुमच्याकडे नसत तर ती देवाकडे मागायला काय हरकत आहे? मागितली पाहिजे. अरे ज्या गोष्टीमुळे आपला परमार्थ सिद्ध होत असेल, आपला परमार्थ वाढत असेल आणि तो परमार्थ आपल्याला मोक्षाला नेत असेल, मग त्याच्यासाठी जर एखाद्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता असेल आणि ती वस्तूची गरज असेल तर ती वस्तू देवाकडे मागायला लाज वाटायचा संबंधच नाही. उलट अशी मागणी मागितली तर देवाला त्याचा अधिक आनंद होतो, अधिक आनंद. म्हणून परमार्थ घटल असं कधी मागायचं नाही. परमार्थ वाढलाच पाहिजे त्या गोष्टीला, अशी गोष्ट देवाकडे मागितल्याशिवाय सोडायची नाही. विडाला
आता पतिव्रतेनं आपल्या पतीकडेच मागावं हा त्याचा हक्क आहे. आपण बोलून आलो जगाकडे मागू नाही दे, त्याचा हक्क कोणावर दिलं पाहिजे? कोणा? त्या पत्नीनं जर नवरा सोडून दुसऱ्याकडे जर परपुरुषाकडे काही वस्तूची मागणी केली तर ती पतिव्रता राहिली का? नाही. म्हणजे आता सगळ्यांना कळालं तिनं मागितलं तर कोणाकडे मागावं? नवऱ्याकडेच, बरोबर. पण काय मागावं हे कळालं. मागण्याचा त्याचा अधिकार आहे, पण असं नाही मागायचं की नवऱ्याला सालच धरावं लागल. कदा माझा नवरा आहे मग माझा अधिकार आहे मी मागणच. मागलं बाई, पण त्याची कुवत बघ. ते आणाला मोतलंय, कर्जात डुबलेलं आहे आणि ही सक्रातीला म्हणते मला 15,000चा शालू घे. कुठून घेईन विचार? आणि तिला जर विचारलं असं का, मग मी पतिव्रता आहे नवऱ्याला मागत नाही तर कोणाला मागत नाही? काय मागते? माग, तुझा अधिकार आहे. पण समोरच्या व्यक्तीच्या माइंडवर प्रेशर येईल असं कसं, त्याच्या छातीवर दबाव आला ना असं कसं मागते? पत्नीनं पतीकडे जरूर मागावं, तिचा अधिकार आहे, ती पतिव्रता आहे. पण असं मागावं की तिच्या मागण्यानं नवऱ्याचा आनंद अधिक दुगुणित झाला पाहिजे, असं मागितलं पाहिजे. गरिबीमध्ये जगणारे एक पती पत्नीचं जोडतं, अत्यंत गरिबीमध्ये रोज मजुरीनं जाण्या गेल्याशिवाय त्यांचं पोट भरत नव्हतं असे गरिबी होती. तोही रोजानं जायचा, आई बिचारी रोजानी जायची. मग एक दिवशी ती पत्नी आपल्या पतीला बोलत बोलत म्हणली, मालक मी एक मागल ते मला देतात का? ते म्हणलं काय अडचण नाही, सांग ना काय पाहिजे. पण त्यानं बारीक तोंड केलं की आता बायको लाडात येऊन काहीतरी मागल, माझ्या खिशात तर फुटकी कवडी नाही. बारीक तोंड केलं. म्हणला का ग काय पाहिजे? म्हणजे काही करू नका, मला एक शिळी आणून द्या. काय आणून द्या? शिळ्या. म्हणला पैसे नाहीये, शिळीला काही 1,000 रुपये तरी लागतील. ते म्हणले कुणाचं ऋण काढा नाही तर काहीतरी करा, उधार आणा, पण मला एक शिळी आणा. आता 10 रुपये नाहीये, 10,000 कुठले आणू? काही करा पण मला आणून द्या. ठीक आहे, काही अडचण नाही, आणून दे. तुम्ही फक्त हे मला सांगा, त्या पत्नीनं त्या पतीकडे केलेली त्याची कुवत नसताना शेळीची केलेली मागणी योग्य का अयोग्य? बोला. अयोग्य. हा इकडं हा असंच करायचं. आराधीने हो म्हणायचं, नारदेने नाही म्हणायचं. कोणाचं म्हणतं घे म्हणायचं. माझा नाराज सोप नाही ना. आराधेवर सांगत योग्य काय योग्य? योग्य ऐका बरं, जिची मागणी योग्य काय सांग, तिचा विचार किती पवित्र आहे. तिचा विचार किती पवित्र आहे. तिला कळतंय हो माझ्या नवऱ्याची गरिबी आहे, तिला कळतंय नाही असं नाही, तरी सुद्धा तिनं मागितली. त्याचं कारण आहे तिची मानसिकता अशी आहे की ही शेळी जर माझ्या नवऱ्यानं आणून दिली तर तिला खाऊ घालण्यासाठी काही विकत चारा घ्यायची गरज नाहीये. मी रोज रोजानं जाते, कुठेही बांधावर बांधले की झाड झुलूक खाईन, जगल. घरीचे दूध विकत घ्यावं लागतंय लेकरांना. पिल्ले पिऊन 1 ग्लास दूध सकाळ संध्याकाळ, ते दुधाचा खर्च वाचव. तिचे पिल्ले छोटेसे तिच्या मागं फिरतील, हळूहळू मोठे झाले, ते उद्या बाजारात विकले तर त्याचे पैसे येतील, शेळीचे पैसे फिटून जातील, शेळी जशाच तशी राहील. आणि या सगळ्या गोष्टीचा कळत न कळत माझ्या नवऱ्याच्या प्रपंचाला माझ्या प्रपंचाला काय लागल? हातभार लागल. पुढल्या कडीच्या मावशीला उठो म्हणलं, शेळ्याचं काढले होतं तुम्ही टावकार.
काय कमाल महाराज डेअरिंग किती. झोपणारी माणसं मागं बसत नाही, पुढल्या कडेला बसून बाया महाराजाला सांगतात, हा हे बघ कर काय करतो. माझे दुश्मन आहे तुमच्या. अरे पळून या गेली झोप होते, पाप आढळते. हो, कीर्तना झोपू नाही, कीर्तना झोपू नाही. पण ते ठीक आहे, तुम्ही झोपलात ते दिसलं. चष्म्यामध्ये म्हाताऱ्याचा मेळच लागत नाही. त्यामध्ये झोपलेत का जागेत चमकत ते काहीच कळत. गोपाळे बाबा हे झोपणारे माणसं इतके विचित्र असतात. जी डोळं झाकून झोपते त्यांचा राग येतो, पण काही काही महापुरुष असे ते टाकटाका बघत फुल झोप येत असते, काहीच कळत नाही. ते काहीच कळत नाही असे बघतात महाराज. अशा एक जणांकडे बघून मी 2.5 तास कीर्तन केलं मनोज महाराज. सगळे झोपले होते, ते एकटंच बघत होत. पण मला आनंद झाला. सगळे येडे पण एक तरी महात्मा आहे. काही गरज नाही, याच्या एकट्यासाठीच सांगायचा वेदांत. असंच बघायचं. 2.5 तास कीर्तन झाल्यावर खाली बसल्यावर मी म्हणलं, सगळे झोपले पण बाबा खास तुम्ही कीर्तन ऐकलं झालं का काय. मला नाही माहिती, डोळा लागला ते कळालंच नाही. कवा लागला होता ती चाल म्हणत होती तवा मला. मी डोळा मी तुझ्याकडे बघून असा पडला पडला. विनोदाचा विषय सोडून टाका. तिनं केलेली मागणी, तिची मानसिकता की जर ही शेळी मला आणून दिली तर या पद्धतीने मी माझ्या पतीच्या फाटक्या संसाराला मी सपोर्ट लावेल. मग ही पत्नीनं पतीकडे मागणी करावी का नाही करावी अशी. हो, पण फडसाहेब जर एखादी पत्नी नवऱ्याला म्हणली, हाय त्या 2-3 शेळ्या बाजाराला नेऊन फुक आणि मला मोबाईल आणून दे, अँड्रॉइड, त्याची मागणी कशी. बरोबर, मागणीतला फरक आहे ना. अरे अधिकार आहे, तिची पात्रता आहे, हक्क आहे. पण काय मागितलं पाहिजे. संसार फाटल असं मागितलं पाहिजे का संसार काय मागितलं पाहिजे. मोठा झाला पाहिजे ना, त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे, हातभार लागला पाहिजे, अशी मागणी मागितली पाहिजे ना. तसं खऱ्या भक्तानं देवाकडे मागत असताना आपला परमार्थ संपावा, त्याचं खच्चीकरण व्हावं असं मागावं. आपला परमार्थ वाढला पाहिजे असं मागावं, वाढला पाहिजे असं मागावं. अशी मागणी मागितली की देवाला त्या मागणीचा आनंद होतो. विठाला आणि म्हणून आपला परमार्थ शेवटपर्यंत निष्कलंकित, निर्विवाद, निर्विघ्नपणे मोक्षापर्यंत जर जावा वाटत असेल, नरकाला नाही, नाहीतर मग भजन नरकालाही नेत मोक्षालाही नेत. पण आपलं भजन, आपला परमार्थ तो बाकीकडे न जाता आपला सिद्धीला आणि मोक्षालाच जावा असं वाटत असेल ना, तर तो परमार्थ जिथपर्यंत करायचा आहे तिथपर्यंत आपण कुणाच्या संगतीत करतो. ही संगती महत्वाची आहे परमार्थाला. कारण संग जर चुकीच्या माणसाची मिळाली, तुम्ही कितीही चांगले असा आणि तुम्ही कितीही भजन करा, पण गलत माणसाच्या संगतीमध्ये जर तुम्ही तुमचा परमार्थ करत असाल तर तो माणूस तुमचा परमार्थ मोक्षाला जाऊ देणारच. राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी श्रीमद भागवत सांगण्याच्या अगोदर काही गोष्टींचं पालन करायचं सांगितलं होतं. राजा मी तुला भागवत सांगतो, पण
काही गोष्टीचं पथ्य पाळ. त्याच्यासाठी परमार्थ करणाऱ्या माणसानं अगोदर काय पाळावं, त्याचा परमार्थ त्याचा सिद्धीला जेव्हा त्याला वाटत असेल तर त्यानं पहिली गोष्ट जित संभो, जितेंद्रिय, जिता श्वासो, बरोबर. त्यानं पहिली गोष्ट जितासनो, जितसंगो, जितेंद्रियो, जितश्वासो या गोष्टी सांगितल्या. त्यानं पहिली गोष्ट आसन जिंकलं पाहिजे. आसन जिंकलं पाहिजे. आता तो भाग योगाचा आहे, तो नाही आपल्याला घ्यायचा आसन. पण नंबर 2 जे सांगितलं जितासनो जितसंगो, बरोबर. जितसंगो जितेंद्रिय. हे ना ज्याला चांगला परमार्थ करायचा त्यानं काय जिंकला पाहिजे अगोदर? संग. संग संग जर वाईट घडला तर याचे असंख्य प्रमाण आहेत. आता पाहुणे करावा उदार संघाचा महिमा, बरोबर. आता एकच सांगतो, ज्या ज्या लोकांना चांगल्या माणसांची संगती घडली ती लोक लायकीची नसताना सुद्धा देवाच्या मांडीवर बसली, कारण त्यांना संगत चांगल्याची मिळाली. त्याच्या उलट आहे, जी माणसं देवाच्या डोक्यावर आणि मुकुटावर बसण्याच्या लायकीची होती ते देवाच्या जवळ सुद्धा जाऊ शकली नाही. परिणाम संगतीचा. विडाला कमी असेल जास्त असेल त्याचा वादच नाही. क्वांटिटी नाही, क्वालिटी. भजन कमी होऊ द्या, ज्ञान कमी असू द्या, काही कमी असू द्या, पण सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कुणाच्या संगतीमध्ये परमार्थ करताय आणि तुम्ही कुणाच्या संगतीमध्ये जीवन जगताय याच्यावर तुमचं पूर्ण ध्येय आणि लक्ष अवलंबून. गलत माणूस जर संगतीमध्ये आला, बोलायचंच नाही, मला काही परिणाम होत नाही. महाराज केवढाही असू द्या, किती विद्वान असू द्या, किती पॉवरफुल असू द्या, दुष्टात इतकी ताकद आहे, आपण सारे के करीत ते संतांचं तरी नंतर आधी यांना लागू पडतंय. कळलं? दुष्ट जर साधूच्या संगतीत गेला तर कधी कधी गोपाळे बाबा असं पाहायला मिळतंय की साधू सुद्धा बिघडलाय. बरोबर आहे. कुसंगे नळला लाडला साधू, बरोबर. एकनाच्या संगी राजो कुसंगी नाडला साधू जैसा. म्हणजे साधू सुद्धा कुसंग त्याला लागला तर साधूचा सुद्धा पाय घसरू शकतो. इतकी दुष्टाच्या संगतीत पावर आहे. विडाला नाही तर रामाला जन्म कैकेयीनं नाही दिलेला, कौशल्यानं दिला. आता ऐका बरं पोरं, संगती सांगतो आता तुम्हाला. सगळ्यात जास्त आपली तरुण पिढीनं आपली पोरं व्हायला गेली असतील ते कशामुळं? चूक लेकरांची नाहीये. आई वडील परमार्थिक. समाजामध्ये बघा तुम्ही, आई वडील परमार्थिक. बापाची कधी मानवरी झाली नाही, आईच्या नजरेनं कधी भुई सोडली नाही, अशी आई वडिलाची गावात किंमत. पण पोरग त्यांचंच बीज आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. तरी सुद्धा असं असताना सुद्धा काही काही पोरं समाजामध्ये अशी गहन कृत्य आणि एवढ्या नीच पातळीला जाऊन वागतात की नजरेनं भुई न सोडलेल्या मायबापांना आत्महत्या करायची वेळ येते. लाज घेणं, इज्जती घेणं. याचा परिणाम करायला का तुम्हाला? याचा डीएनए मध्ये परिणाम नाही. ती लेकरं कशाने बिघडली? संगतीनं बिघडली. संगतीनं. बरेच पोरं लहानपणी पक्वाच वाजित होते,
चांगलं बघला तर उभा राहून चाली म्हणत होते. गावाला लोकांना वाटत होतं की हे उद्या नंबर 1 बनणार आहे, नंबर 1 गाणारा होणार आहे. ते गाणारं नाही, पेणारं निघालं. नंबर 1. हा, नंबर 1. बरोबर आहे ना. परिणाम कशाचा? कारण ते ज्याच्या बाजूलात राहून चाली म्हणत होतं ते झटका आणत होतं. पण असं होतंय बरं 100%. रामाला जन्म देणारी काही नव्हती बरं. जन्म कोणा दिला रे? कौशल्य. पण खरं सांगू का, त्या रामासाठी कैकईनं चंद्र सूर्य तोपर्यंत अपकीर्ती सहन केली आहे. रामाचं ऐकून कैकईनं हे लांबवलंय. एवढं कैकई रामावर प्रेम करणार. रामाचा राज्याभिषेक होण्यासाठी सगळ्यात जास्त पळापळ कोणाची होती? झोपलीच नाही 3 दिवस, झोपलीच नव्हती. इतका आनंद होता ते. ऐका कैकईचं महिमान. क्षत्रियाचं रक्त, राजाचं रक्त. ते काय सामान्य कुटुंबातली होती का काय? महाराज राजकुळातली राजकन्या होती. कैकई देशाचा राजा, त्याची राजकन्या. कुळ पवित्र, कुळ मोठ्याचं, कन्या क्षत्रियाची. नंबर 2 ऐका, कैकईच्या कुळामध्ये फरक नाही, पवित्रच कुळ. नंबर 2, कैकई इतकी दिसायला सुंदर, एकही राणी नाही दशरथाची. नामदेव महाराज म्हणतात, सुंदरपणाचा अभिमान मानसी यावरी गर्विणी इतकी सुंदर कैकई दिसायला. दशरथ राजाची सगळ्यात आवडती राणी, दिसायला सुंदर. नंबर 2 ऐका, प्रेम तिच्या इतकं कुणीच करू शकत नव्हतं, एवढी प्रेमळ. 4था गुण ऐका, कैकई सारखा शूरपणा कुणातच नव्हता. स्वर्गामध्ये राजा दशरथाचा विजय झाला तो कोणामुळं? महाराज अहो, रथाची आखरी जिथं मोडली आणि चाक निघून पडायच्या टायमाला ज्या बाईनं हात घालून रथाचं चाक ठेवलं, ताकद किती असेल बाईमध्ये, काय सामर्थ्य असेल. एवढे गुण कैकईमध्ये. चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची राणी महाराणी, दिसायला सौंदर्यवती, राजाची क्षत्रियाची कन्या, शूर तेवढीच, प्रेम करणारी तेवढीच. पण चंद्र सूर्य तोपर्यंत आणखीन एकाही बाईनं आपल्या पोरीचं नाव कैकई ठेवलेलं नाही. ठेवलंय का कोणी? का? नावाला कलंक आहे. आणि तो कलंक लागला. एवढे गुण असून, लावण्यवती, गुणवती सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कैकईचं चंद्र सूर्य तोपर्यंत कोणी नाव ठेवत नाही. नावाला कलंक लागला. त्याचा परिणाम आहे संगती दाशीची. विडाला कशाचा परिणाम? कोणाची संगती? ओढाच्या संगे सात्विक. बरोबर विषय नाही. राजाची राणी बडसाहेब, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची महाराणी, तिची मैत्रीण कोण असावी मग? बरोबर आहे की नाही? आपल्या लेवलचं बघून करावं लागतंय जरा. त्यानं नाही, मैत्री तशी नाही केली. मग त्या दाशीचे विचार नीच, कुळही, विचारही, सगळ्याच गोष्टी. आणि हे दशरथ सम्राटाची महाराणी त्या नीच विचाराच्या संगतीमध्ये आली. त्याचा परिणाम आहे का? चक्रवर्ती सम्राटासारखा दशरथ कैकईमुळे बर्बाद झाला. बर्बाद. राज्यावर बसणारा राम, जवळ असणारा राम 14 वर्ष देव लांब गेला. विधवा पण आलो.
किती बर्बादी आहे. राम राम करून नवरा मेला, विधवा पण आलं, राम 14 वर्ष दूर गेला, भरतानं त्याग केला, शत्रुघ्नानं तर लातच घातली. ही सगळी बर्बादी सहन करावी लागली. याला मूळ कारण कळलं. त्याचं मूळ कारण आहे मंथरेची संगती. कारण का आपल्याकडं मन आहे, वान नाही. पण लागला डवळ्या घरी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. ते गात्यातलंय त्याला विठाला कारण का, कारण तिकडं ते रेकॉर्डिंग चालू आहे आपली, म्हणून स्पष्ट करून घेतलं. चला, काय झालं, एक ऍक्सिडेंट झालाय करोडवर. वैकुंठवासी आदरणीय जगताप महाराज, महादेव महाराज कीर्तन केसरी, त्यांचा हा गोष्ट मी ऐकला होता लहानपणी बीडमध्ये. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मोटरसायकलवरला माणूस खाली पडला, डोकं फुटलं, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. रक्त इतकं गेलं की पूर्ण त्याचा अंग रक्तानं भरलं, विशुद्ध पडले. पाठीमागून एक इसम आला आणि त्यानं तो ऍक्सिडेंट बघितला. चांगल्या मनाचा माणूस आणि तुमच्यासारखाच, कपडे तसेच, मनही तसंच. दया आली ना, किंवा आली ना, किती बेकार झालंय. थांबलं पाहिजे. अरे कोणीच नाही मदत करायला. गाडी बाजूला लावली आणि तो पडलेला, त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला माणूस असा कवटाळ्यामध्ये धरून उचलला. ज्याला लागलं होतं, जे खरं रक्तानं माखलं होतं ना, त्याचे कपडे रंगीत होते. ज्यानं कवटाळ्यात धरून उचललं का, त्याचे कपडे कसले होते. जास्त रक्त कुणाच्या अंगाला, बरोबर. बाजूला ठेवलं आणि पाठीमागून एक 4 चाकी वरून आली, 5-6 जण. त्यांनी हा प्रकार पाहिला. थांबा म्हणजे भयानक ऍक्सिडेंट झालाय, आपल्याकडे गाडी थांबलं पाहिजे, मदत केली पाहिजे. बरोबर खाली उतरली. अरे बापरे, म्हणजे काय लागले, किती लागले. रोडवर आपटले हो माणसं. उचला बरं. अगोदर कुणाला उचललं माहिती का तुम्हाला? त्याला लागलं होतं. याला खरं लागलं, त्याला बाजूला ठेवलं, त्याला मागून नेऊ म्हणले, आधी ह्याला उचला. काय लागलंय म्हणजे, काय लाग झालंय म्हणले. आरडायला लागले, मला नाही लागलेलं, मी पडलो नाही, मला नका उचलू. म्हणले तसं नसतंय, लागल्या सून पडत असते. तुला आताच कळायचं नाही म्हणले, लागले तसंच म्हणत असतं, मला लागलेलं नाही म्हणले. तुला काय कळतंय म्हणले, सून झाले दोघांमध्ये, खरं जास्त तुला लागलंय. दोघांनी मध्ये टाकलं. अण्णा, खरं ज्याला लागलं होतं का, त्याला 1 सलाईन होतं आणि ह्याला 3 होती. कोण ऐकत आहे ते, आरडून मेलं. कोणी ऐकलं नाही. हे 8 दिवस सुया होते, 8 दिवस. कशामुळे? करिता घायळाचा संग
भोगावं लागलं, त्याला कवटाळायची काही गरज होती? कळलं? त्याच्यामुळे लई येड्याली मिठ्या मारी जाऊ नका. नाही आपल्याला सवय समोरच्याच काही बघायचं नाही. जय हरी जय हरी हरी त्याच्यातलं येतंय, येत कसं नाही, 100% येतंय. एका दासीच्या संगतीमध्ये सम्राट दशरथाची महाराणी आली. राम राज्य 14 वर्ष लांबणीवर पडलं आणि जवळचा देव दाम गेला. इतके दासीची संगती विचित्र आणि तिचे विचार उच्च थोडेच आहेत. त्या दासीचं नाव आणखीन कोणी ठेवलेलं नाही जगात. मंथाला नाव कोणीच ठेवत नाही. इतकी दासी विचित्र, तिची संगती विचित्र. पण एक दासी संताच्या संगतीमध्ये आली. एका दासीनं 14 वर्ष देव जवळचा लांब पाठवला आणि एक दासी संताच्या संगतीत आली. तिने विटेवर आणून जात्यावर बसविला. पिढाला जनी मन जोडी विठोबाची दासी नामयाची म्हणून या. दासी नामयाची म्हणून या. विठ्ठलाशी नातं जुळलं गेलं. विचार करा की एका दासीनं देवाबरोबरचं नातं तोडलं आणि एका दासीनं देवाबरोबर नातं परिणाम काहीच. कारण ती दासी देवाबरोबर नातं जोडते. कारण त्या दासीला संगती कोणाची? नामदेव महाराज. तेने सत्संग सुचित्व कैसे. या सत्संगामध्ये आल्यानंतर सुचित्व प्राप्त होतं, पवित्रता प्राप्त होते. त्या पवित्रतेलाच देव बोलतो. बरं म्हणून म्हटलंय नामदेव महाराजांनी, संत संगतीचे काय सांगू. बरोबर. म्हणून त्या दासीचं नाव मग लोक ठेवतात का आपल्या मुलीला? ठेवतात का? मंथारा नाही. काय म्हणली जनाबाई? जनीच्या घरी तू ओढलेस जाते, जनीच्या घरी तू ओढलेस जाते, जोडलेस नाते पांडुरंग, जोडलेस नाते पांडुरंग, जोडलेस नाते पांडुरंग.
हा परिणाम देवाशी नातं जनाबाईने नाही जोडलं, देवानं येऊन स्वतः जोडलं. सबसे ऊंची प्रेम सगाई. सगाई म्हणजे असं म्हणतो, हे देवानं जोडलं. जनाबाई नाही जोडायला गेली, स्वतः देवानं येऊन जोडलं. कारण ती दाशी होती पण तेवढी पवित्र झाली होती, आणि ते पवित्रता आणि ते शुचित्व सतसंगानं लागलं होतं. तुमची माझे ठाई जे पवित्र पण ते मज भक्ताचे संविधान. माझे ठाई जे पवित्र पण, बरोबर, माझ्या ठिकाणी जे असलेलं पवित्र पण आहे, तो माझ्या सानिध्यामध्ये जोही येईल त्याला ते पवित्र पण मी त्याला प्रदान करतो. तसं संतांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी हे पवित्र आणि शुचित्व पण असतं. नामदेव महाराजांच्या ठिकाणचं पवित्रपण आणि शुचित्व पण जनाबाईंना प्राप्त झालं. ती पवित्र झाली आणि त्या पवित्रतेमुळे विटेवरच्या पांडुरंगानं तिच्याशी दाशी असून सुद्धा नातं जोडलं. परिणाम संगतीचा. आणि एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि थांबतो. कौरव आणि पांडव कुळ एक का वेगळं? झोपू नका, फक्त 10 मिनिट. कौरव आणि पांडव एकाच कुळातले का वेगळे रे पोरं? महाभारत बघितले तुम्ही? एकच खानदान. अरे सख्खे चुलत भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ. धृतराष्ट्र पांडू हे सख्खे भाऊ आहेत, आणि धृतराष्ट्राची संतती कौरव आणि पांडूची संतती पांडव, सख्खे चुलत भाऊ. खानदानात भेद, खाण्यात. अरे बालपण एकाच राजवाड्यामध्ये, एकाच वस्त्रीवर खेळले, एकाच टोपल्यातलं खाल्लंय. अन्नात भेद नाही, कुळात भेद नाही, वंशात नाही. तुम्ही म्हणतात मग शाळा शिकण्यामध्ये असं, शाळा वेगळी का एकच? गुरुकुल. कौरव त्याच गुरुकुलामध्ये शिकले आणि पांडव त्याच गुरुकुलामध्ये शिकले. त्या गुरुकुलाचे आचार्य द्रोणाचार्य. दोन्ही पक्षाचे गुरु एकच का वेगळे? एकच. मग एवढं एकत्रित असताना सुद्धा 100तलं एकही चांगलं निघलं नाही. पांडव 5 पैकी एकही बिघडलं नाही. गांधारीचे पोटी शतमूर्ख. वा, किती जन्मले? 100. पण कसे जन्मले? मूर्ख. राईट. आणि इकडं बघा, द्वारकेचा राणा. मग खरं कुठं पडलं? खानदान एक, अन्न, विद्या, आचार्य, गुरुजी सगळं एक. मग 5तलं एक तरी वाईट निघायला पाहिजे होतं का नाही? माणसं म्हणतात ना 5 बोट नसते. मग त्या 5तलं एक तरी निघायला पाहिजे होता का नाही? नाही, निघलंच नाही. 5ही सज्जन. 100मधलं एखादं तरी शान नाही. त्याचा परिणाम आता ऐका, ते झालं कशामुळे? हे सगळं एक आहे. वंश वेगळा नाही, DNA वेगळा नाहीये, आहार वेगळा नाहीये,
विद्या गुरुकुलातली वेगळी नाहीये, शिक्षण वेगळं नाहीये. फक्त मूर्ख निघाले 100 पोरं आणि शहाणे निघाले 5ही पोरं. त्याचं कारण आहे का? या 5ही पांडवांना, या 5ही लेकरांना बाप नव्हता. कारण पांडुराज यांच्या जन्माच्या अगोदर गेले आणि बापाचं छत्र नसल्यामुळं पप्पा पप्पा म्हणून कुणाच्या मांडीवर खेळत आलं नाही. या 5ही लेकरांचं बालपण ज्यांच्या मांडीवर गेलं ते म्हणजे पितामह भीष्माचार्य आणि विदुर बाबा. कोणाच्या मांडीवर गेलं? संगती लहानपणी कोणाची मिळाली? मुंडे साहेब. भीष्माचार्यासारख्या महात्म्याच्या आणि विदुराच्या मांडीवर यांचं बालपण गेलं. त्याचा परिणाम 5ही पांडव सज्जन निघाले आणि 100ची 100 होते. पण यांचं टोटल बालपण शकुनीच्या मांडीवर. शकुनी काय मॉडेल होतं हे सांगायची गरज नाही. सगळ्या महाभारताचा मूळ खुटा आहे हा शकुनी. बरबादच केलं महाराज कौरव. कारण ते आलतच ते प्रतिज्ञा करूनच आलं होतं. सांगण्याचं तात्पर्य कळलं. 100तलं एकही शान निघालं नाही. कारण बालपणीचं बाळकडू कुणाच्या संगतीत बालपण गेलं? दुष्ट कपटी शकुनीच्या संगतीमध्ये बालपण गेलं. 100ही मूर्ख निघाले आणि 5तलं एकही बिघडलं नाही. कारण बालपणी संगत कुणाची घडली? भीष्माचार्यासारख्या आणि विदुरासारख्या महात्म्याची. हा परिणाम संगतीचा आहे आणि ह्या संगतीच्या परिणामामुळे द्वारकेचा राणा आणि या 100 जणांकडे शिष्टाईसाठी चालून गेला होता. ते धरून बांधाय निघाले. कळलं? याचा परिणाम 100 पाणी बाजायला एक राहिलं नाही आणि 5च होते. पण एकाच्या केसालाही धक्का नाही. विडाला कारण ज्यांची संगती घडली भीष्माचार्यांची, विदुर काकांची, ते महात्मे कसे होते? त्यांच्या चित्तामध्ये देव होता. त्यांच्या चित्तात कोण होतं? अरे विदुर काकांच्या आणि भीष्माचार्यांच्या चित्तामध्ये देव होता. त्या चित्तातल्या देवाच्या महात्म्यांची संगती यांना घडली म्हणून त्यांच्या घरी देव राबला. शकुनीच्या चित्तामध्ये देव नव्हता. शकुनीच्या चित्तामध्ये कपट होते. शकुनीच्या चित्तामध्ये अहंकार, द्वेष, मत्सर, कपट, लोभ हे सगळं त्याच्या चित्तामध्ये होतं. आणि अशा दुश्चित्त माणसाची संगती कौरवांना. घरी देव नात्यात असून घरी येऊन सुद्धा समोर असून सुद्धा कळाला नाही आणि यांच्या घरचा हल्ला नाही. त्याचं कारण आहे पांडवांना संगती ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची घडली आणि कौरवांना संगती ज्याच्या चित्तात कपट आहे त्यांची घडली. हे देवा, काही मागायचं नाही आज, फक्त एकच मागायचंय. जशी पांडवांना ज्याच्या चित्तात देव वसलेला होता त्यांची संगती घडली ना, तसा माझा परमार्थ सिद्धीला जावा आणि माझा परमात्मा मोक्षाला माझं भजन जावं. याच्यासाठी तू एकच काम कर. ज्याच्या चित्तात देव बसतोय ना, मला त्याचीच संगती घडू दे. Oh,
कोणासाठी पतिव्रता संसार फाटल असं कधी मागत नाही. आणि खरा भक्त माझ्या परमार्थाचा बर्बादी व्हावी असं कधी संसारातलं मागत. परमार्थ हा कोणत्याच पद्धतीनं सिद्धीला जबाब वाटत असेल तर सगळ्यात महत्वाची काय? संगत. म्हणून देवा बाकी काहीच नाही, आशाचीच संगती आणि आशाच माणसाचा प्रसंग पडू दे. तुम्ही म्हणताना आम्ही करू, करण्यानं होत नाही. ते माणसं भेटायलाही नशीब लागतं. अनुकूल माणसं जीवनामध्ये भेटायला सुद्धा प्रारब्ध कारणीभूत आहे. हो, 100% कारणीभूत आहे, नाही असं म्हणूच नका. प्रारब्ध जर आपलं तसं नसेल तर चांगले माणसं विनाकारण जवळचे दूर जातात. प्रारब्ध जर विचित्र असेल, बर्बादीकडे नेणार असेल, नसलेली दुष्ट माणसाचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होतो. म्हणून देवा संगती करणं किंवा ती टिकवणं सज्जनाची माझ्या हातामध्ये नाहीये. ही सगळी तुझी कृपा आहे, हे तू करू शकतोस. म्हणून मला मागायचं संसारातलं नाही मागायचं, एवढंच कर. देव बसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये फक्त तू बसतोस, देव बसतो. बाकी कुठलं काही विषय नसलाच पाहिजे त्याच्या चित्तामध्ये. आणि त्या चित्ताची संगती, त्याच्या चित्ताच्या महात्म्याची संगती मला अवश्य घडू दे. ऐसे आवडते मला देवा पूर्वावे सना विडोबा Bye.